नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे ॲडव्हान्स ऑप्शन चेनच्या चॅनलवरती. तर आपण करणार आहोत निफ्टीचा अनालिसिस. तर टाइम झाला 9:30 जुलै. 16 जुलैची डेट आहे, 21 जुलैची एक्सपायरी. लक्षात असू द्या, आज एक्सपायरी नंतरचा दुसरा दिवस आहे, म्हणजे गुरुवार. सेन्सेक्सची एक्सपायरी आहे, तर आपल्याला 10 वाजेपर्यंत लेवलची वाट बघायची आहे. तोपर्यंत आपण काय करू शकतो, तोपर्यंत आपण अनालिसिस करू शकतो की डाटामध्ये काय काय चाललंय. डाटामध्ये बघूया तर शिफ्टेड फ्रॉम टॉप दाखवतोय 24,200 वरून 24,150. 9 वाजून 16 मिनिटाची शिफ्टिंग आहे, तिला मी कन्सिडर करणार नाही, कारण 9:20 नंतरच्या शिफ्टिंगला आपण प्राधान्य देतो. सपोर्ट साईडला येऊया तर 24,100 वरून 24,150. 9 वाजून 29 मिनिटाची शिफ्टिंग, हिला मी कन्सिडर करणार आहे. पण ऍक्च्युअल शिफ्टिंग झाली आहे का काय नाही झालंय ते चेक करायचं. पर्सेंटेज ग्राफ ओपन करून पर्सेंटेज ग्राफ ओपन करूया 24,150चा. तर 24,150च्या पर्सेंटेज ग्राफ वरती मला काय दिसतंय, 24,150 वरती ओआय चेन सकाळपासून तिथेच आहे, त्याच्यामुळे आपल्याला काय ती शिफ्टिंग नाहीये. सपोर्ट तिथे ओआय चेन मुळे, सपोर्ट आपला ओआय चेन मुळे 100% आहे. तर इथे शिफ्टिंग हे कशामुळे, रेंज मुळे. आता मला चेक करायचं माझ्या रजिस्टर सपोर्ट जिथं व्हॉल्यूम आणि ओआय मुळे आहे 24,100 वरती, तो 24,150 वरती इन्क्रीजिंग आहे का, व्हॉल्यूम इन्क्रीजिंग आहे, ओआय 65% आहे पण फ्लॅट आहे. जर हे इन्क्रीजिंग असतील म्हणजे सपोर्ट साइडने बुलिश प्रेशर येऊ शकतो. रेजिस्टन्स साइडला चेक केलं तर रेजिस्टन्स 24,200 वरती व्हॉल्यूम ओआय मुळे आहे आणि ओआय चेंज मुळे 150 वरती आहे. त्याची वीकनेस मला चेक करायची का पर्सेंटेज वरती इन्क्रीज होत आहे का. तो ओआय चेंज फ्लॅट आहे, त्याच्यामुळे काही इन्क्रीजिंग नाही. जोपर्यंत इन्क्रीजिंग होत नाही त्यापर्यंत रेजिस्टन्स साइडने बुलिश प्रेशर येऊ शकत नाही. जर प्रेशर आला तर 24,150च्या सपोर्ट वरनं कॉलचा ट्रेड करू शकतो. सेफ वाल्यांसाठी 24,100च्या सपोर्ट वरनं. आपल्याला जायचं 10 वाजता, कारण 10 नंतर आपण ट्रेड प्लॅन करणार आहोत. चला 10 वाजता बघूया. 10 वाजता मार्केट आलंय 24,150च्या रेंज मध्ये. आता जर 24,150च्या सपोर्टला जर भेटला तर मी कॉलचा ट्रेड करू शकतो का, नाही करू शकत. का नाही करू शकत, कारण सपोर्ट माझा जो खालनं वरती येत होता तो वरनं परत खाली आलेला आहे, त्याच्यामुळे पर्सेंटेज खूप कमी आहे. पर्सेंटेज जर इन्क्रीजिंग असतील 24,150 वरती तर कॉलचा ट्रेड बनवू शकतो. आणि रेजिस्टन्सचा प्रेशर वरती 24,150 वर जर असला तर कॉलचा ट्रेड बनवू शकतो. चला प्ले करूया, पाहूया काय होतं. मार्केट लेवल वरती आलेला आहे, टाइमपास करत आहे. इथनं कॉलचा ट्रेड अजून बनत नाही. आपल्याला पर्सेंटेज वरती इन्क्रीजिंग असेल तरच कॉलचा ट्रेड बनवू शकतो, अन्यथा नाही बनवू शकत. 59% झालं. चेक करूया पर्सेंटेज ग्राफ किती आहे. रेजिस्टन्स साइडला ओआय चेनचं जर पर्सेंटेज वाढत असेल तर आपल्यासाठी रेजिस्टन्स शिफ्टिंग टुवर्ड स्टॉप असेल. पर्सेंटेज थोडेसे वाढत आहे. पर्सेंटेज आता मला सपोर्ट साइडला 75 आणि 72 आहे, जे 85 प्लस झाले तर मी इथनं कॉलचा ट्रेड प्लॅन करणार आहे. 24,150च्या रेजिस्टन्स वरनं पुढचा ट्रेड बनवू शकतो का, नाही बनवू शकत. का नाही बनवू शकत, कारण सपोर्ट माझं वरती येताना दिसतोय. रेजिस्टन्स माझं स्ट्रॉंग आहे 24,150 वरती. ओआय चेंज मुळे त्याची वरती वीकनेस नाहीये. त्याच्या वरती वीकनेस असते तर आपण विचार केला असता, पण इथे वीकनेस वाढताना दिसत नाहीये. त्याच्यामुळे माझा पुढचा ट्रेड नाही बनवू शकत, कारण सपोर्ट वरती येत आहे 24,150 वरती. पण 24,150च्या सपोर्टला आला तर माझा आता कॉलचा ट्रेड बनवू शकतो, कारण सपोर्ट शिफ्टिंग टुवर्ड स्टॉप आहे. पर्सेंटेज चांगली वाढलेली आहे, आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. सपोर्टला आल्यानंतर आपण चेक करूया. मार्केट 24,150च्या सपोर्टला आलेला आहे. इथनं माझा एक कॉलचा ट्रेड बनवू शकतो का, पर्सेंटेज खूप चांगली वाढलेली आहे, तर माझा एक इथनं कॉलचा ट्रेड बनणार आहे. चला तर इथे आपण काय करूया, एक पोझिशन लावूया कॉलच्या ट्रेड साठी. 20 पॉईंटचा एसएल असणार आहे आणि टार्गेट असणार 24,150. आणि इथे माझा एसएल गेलेला आहे, लक्षात असू दे. इथे मला हा एसएल बुक करावा लागेल. या ट्रेड मध्ये मला एसएल इथे बुक करायचा आहे. जर समजा मार्केट 24,100च्या सपोर्टला आला तर मी कॉलचा ट्रेड प्लॅन करणार आहे. मार्केट 24,100च्या सपोर्टला आलाय, रनिंग कॅन्डलचा ट्रेड आहे, हा करू शकतो का, तर इथे खूप जास्त रिस्क मला दिसत आहे. पण इथे एक छोटासा रिस्क घेऊन मी कॉलचा ट्रेड प्लॅन करणार, कारण सपोर्ट माझा सकाळपासून स्ट्रॉंग आहे 24,100 वरती. कुणामुळे, तर व्हॉल्यूम आणि ओआय चेंज मुळे. इथे मी 20 पॉईंटचा एसएल लावणार आहे आणि हा माझा टार्गेट असणार आहे. रनिंग कॅन्डलचा ट्रेड असणार आहे, लक्षात असू द्या, कारण सपोर्ट सकाळपासून स्ट्रॉंग होता. जर एसएल आला तर इथे पण एसएल द्यायचंय, त्याच्यानंतर आपण दुकान बंद करायचे. 2 वाजलेले आहेत आणि मार्केट 50% पेक्षा जास्त मूव्ह झालेला आहे, तर इथे मी एसएल ला कॉस्ट टू कॉस्ट करणार. मी या ट्रेडला लॉस नाही बुक करणार. का नाही बुक करणार, कारण
माझा टाइम संपलेला आहे आणि मार्केट पण 50% पेक्षा जास्त मूव्ह झालेला आहे. 2:30 वाजेपर्यंत टार्गेट आलं तर ठीक आहे, नाही तर 2:30 वाजता मी हा ट्रेड बुक करून टाकणार आहे. 2:30 वाजता मला हा ट्रेड इथे बुक करायचा आहे. जिथे पण जेवढं प्रॉफिट भेटलंय मी ते बुक करणार, कारण 2:30 नंतर आपण नवीन ट्रेड इनिशिएट करत नाही. तर लक्षात असू द्या, एक एसएल गेलेला आहे आणि एक मध्ये 50% आपल्याला टार्गेट आलेलं आहे. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पोस्ट इव्हनिंग वेबिनार मध्ये. इव्हनिंग वेबिनारची लिंक कुठे भेटेल तर तुम्हाला होम पेज वरती जायचंय. होम पेज वरती आल्यानंतर इथे फ्री इव्हनिंग वेबिनारची लिंक दिसेल. इथे ती 6:45 ला ऍक्टिव्हेट होते. इथनं तुम्ही जॉईन करू शकता. गेट नोटिफिकेशन वर क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला काय मिळेल, तिथे व्हॉट्सअप चॅनलची लिंक येईल, तिथे जॉईन करा. आणि जर तुम्हाला एओसी ला व्यवस्थित शिकायचं असेल तर मराठीमधनं जर शिकायचं असेल तर एक्सप्लोर कोर्सेस वरती जावा. एक्सप्लोर कोर्सेस वरती आल्यानंतर तुम्हाला इथे 30 जुलैला पुण्यामध्ये एक नवीन बॅच सुरू होणार आहे, त्याचं तुम्ही एनरोलमेंट करू शकता. त्याची माहिती जर तुम्हाला हवी असेल तर त्यासाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा नंबर आहे 8149459525. या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि बाकीचे जे कोर्सेस चालू होणार आहेत, जे सुरतला होणार आहे, जयपूरला होणार आहे आणि मुंबईला होणार आहे, ह्याची जर माहिती हवी असेल तर तुम्ही त्या मेंटरला कॉन्टॅक्ट करू शकता. अन्यथा 9953262262 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. याच्यावरती तुम्हाला डिटेल्स भेटून जातील. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. भेटूया इव्हनिंग वेबिनार मध्ये. धन्यवाद.